हॅलो मैत्रिणींनो, सर्वांना नमस्कार व लहानांना आशीर्वाद. बघा, आज मी लाल मिरची चटणी वाटणार आहे. आपण हिरव्या मिरची जे आणतो ना, ते असे वाळ सुकून असे लाल होतात. खूप छान त्याची लज्जतदार एक लसणी चटणी बनते. आपण फक्त लसूण, मिरची आणि मीठ वापरणार, बाकी काही टाकणार नाही. बघा आता मस्त आपल्या कसं आहे, कधी कधी आपल्या तोंडातलं असं खावंसं वाटत नाही, तोंडात चव नसते. अशा चटण्या वगैरे आपण खाल्ल्या की आपल्याला ते खावंसं छान वाटतं. बघा, मला 2-3 अशा लसणाच्या कांड्या सोलून घेतल्या. थोडंसं आपल्याला कच्चं तेल घ्यायचं आहे, थोडंसं पाणी घ्यायचं आहे. नंतर मिक्सरला आपण टाकून देऊ त्याला. कसं माहिती की चटणी छान म्हणजे जिरे वगैरे काही टाकायचे नाही. जिरे टाकले तर कोथिंबीर टाकली चव एक वेगळी होती. फक्त लसूण आणि इथं अशी चटणी करून बघा, खूप छान लागते. मीठ पण कमीच घालायचं. आणि हे मस्तपैकी आता ह्याचं छान वाळून ठेवलं आपण. आता तर वाळत नाही, उन्हाळ्यातच वाळून ठेवलं ते मी. मस्तपैकी आपण चटणी तयार करू आता. कसं मग एक आपण भाकरीबरोबर, पोळीबरोबर कशाबरोबर खाऊ शकतो. भाताबरोबर थोडंसं तोंडी लावायला चटणी पाहिजे. कढीपत्ता पण मी टाकणार नाही, फक्त साधी करणार आहे. बघा आता मी आपली अशी चटणी छान वाटून झालेली आहे. मस्त बघा, मस्तपैकी आता मग भाकरीबरोबर आपण कशा यात थोडंसं मग कच्चं तेल टाकायचं. तिखटपणा पण कमी येतो आणि टेस्ट खूप छान येते. नंतर कधी वाटत कारण ह्या बघा, भाकरीबरोबर पोळीवर आपण कशाला चटणी इतकं सुंदर सुवास येतो नाही चटणीचा. निश्चित लसूण टाकल्यामुळे जिरे मुद्दाम नाही टाकायचे, जिरे नाही टाकायचे, कोथिंबीर नाही. कसं माहिती की लसूण चटणी पहिले बायकाच्या पाट्यावर वाटायच्या, छान वाटायचं, छान लागायचं. आम्ही लहानपणी त्याची खाल्लेली आहे. आता मी पाटावरून टाकलं तर पण मिक्सरला इजी होतं. हे बघा, मस्त किती छान कलर आलेला आहे. मस्त दाणेदार अशी छान झालेली आहे. माझीसारखी लसणाची चटणी तुम्ही एकदा नक्की करून बघा. फक्त लसूण, मिरची आणि मीठ बघा आणि खाऊन बघा, तुम्हाला नक्कीच आवडल्यास माझे व्हिडिओ लाईक सबस्क्राईब जरूर करा. ओम साईराम. आपण दाखवते जसं आपण कच्चं तेल टाकलं ना, मस्त तिखट पण लागत नाही ती. आणि तशी हे होईल ना ती, म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण राबते ना, खूप छान लागते. आणखी थोडंसं पाणी पण घातलं बघा, लसणाची चटणी.